जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत आमदार प्रकाश सोळंके यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी साधारणतः अंदाजे दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी सांत्वन करत माध्यमांसमोर ते बोलत होते. ते म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पेठ जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर आज आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील स्थानिक पोलिसांना तपास न देता यात SIT स्थापन करावी अशी देखील मागणी सोळंके यांनी केली व कायदा सुव्यवस्थेबाबत मोठी चिंता त्यांनी व्यक्त केली. दहशतीचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी आणि ते करणारे काही ठराविक लोक आहेत, पण त्यांना संरक्षण मिळतंय, प्रशासनाकडून मिळतंय आणि नेतृत्वाकडूनही मिळतंय असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळं असे प्रकार फार म्हणजे दिवसा धावड्या अपहरण करणं आणि 2-3 तासात त्या माणसाला खलास करून टाकायचं, अतिशय वाईट अवस्थेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून हे प्रकार म्हणजे वाढीला लागलेत. कालच हा प्रकार म्हणजे संपतो ते अपहरणाची केस झाली परळीत दिवसा ढवळ्या आणि त्याला म्हणजे ती खंडणी घेऊनच त्याला सोडण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं हे प्रकार वाढीला लागलेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाला शांतपणे सुरळीत आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे आणि त्याला अशा दहशतीखाली आणि भीतीखाली त्याचा वावर नसायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.